मला जर आधीच माहीत असतं ना, की माझ्या नवऱ्याबद्दल मी असं व्हिडिओत बोलल्यानंतर ना माझा नवरा खरंच सुधारणार आहे, तर मी तुम्हाला कधीच हे सगळं सांगितलं असतं. तर 1-2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला. त्यात मी सांगितलेलं, की माझा नवरा मला कधीच सरप्राईज गिफ्ट देत नाही किंवा कधीच मला त्यानं सरप्राईज दिलेलं नाही आहे. तर त्याने ते एवढं मनावर घेतलं, की आज मला सरप्राईज गिफ्ट आणलं. मी एवढी खुश झाले, की ते गिफ्ट मला अनएक्सपेक्टेड होतं त्याच्याकडून. कारण असलं गिफ्ट द्यायचे विचार फक्त मुलीच करतात. मी खूप आश्चर्यचकित झाले, की तो असलं काहीसं मला गिफ्ट देऊ शकतो म्हणून. आता काय गिफ्ट दिलंय ते तुम्हाला मी पुढे सांगेलच. जेव्हा मी हा गिफ्टचा बॉक्स बघितला, मला वाटलं पार्लेजी बिस्किट पुढे आहेत त्यात. पण त्यात असे एकूण 3 गिफ्ट्स होते आणि आज बरोबर रोज डे. आता व्हॅलेंटाईन वीक चालू झाला आणि बरोबर आज मला ते रिसीव्ह झालं. तर बघा, फर्स्ट आहे हा बुके क्यूट असा आर्टिफिशियल फ्लॉवर्सचा. मला तर तो खूप जास्त आवडला आणि हा बॉक्स बघून तर मी इतकी खुश झाली होती ना, इतक्या छोट्या-छोट्या आणि क्यूट आणि इतक्या सुंदर गोष्टी त्याच्यामध्ये होत्या ना, मला खूप जास्त आवडलं. आणि हे सगळं हँडमेड आहे. त्याने एका इन्स्टा पेजकडून मागवलेलं आहे, एम-के आर्ट्स म्हणून. मी त्यांचं पेज खाली मेन्शन करेलच. खरंच तुम्ही सुद्धा तुमच्या पार्टनरला असे गिफ्ट्स द्या. जे महागडे गिफ्ट्स देण्यापेक्षा हे जे छोटे-छोटे गिफ्ट्स आहेत ना, त्याच्यामध्ये आपले मेमोरीज वगैरे असतात. इतकं सुंदर वाटतं. आणि थर्ड गिफ्ट आहे ही फ्रेम. इतकं सुंदर आहे ना सगळं. मी फक्त एकच सजेस्ट करेल, की प्लीज तुम्ही त्यांच्या पेजवरती जा आणि नक्कीच हे सगळं ऑर्डर करा. आता व्हॅलेंटाईन वीकमध्येच द्यावं असं पण काही नाही आहे. तुम्ही कधीही तुमच्या पार्टनरला गिफ्ट देऊ शकता आणि मुलंही देऊ शकतात आणि मुलीही. त्यामुळे नक्की त्यांना फॉलो करा आणि हे सगळं मागवा.